सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये स्विफ्टचॅट ॲपविषयी माहिती पाहणार आहोत। जिल्हांतर्गत बदल्या झाल्या असतील तर जिल्हांतर्गत बदल्यामुळे आपण पहिल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेलो आहोत आणि स्विफ्टचॅट ॲपवर सुद्धा आपली नवीन शाळा ॲड होणं गरजेचं आहे। परंतु असं न होता आजही आपल्या स्विफ्टचॅट ॲपवर जुन्याच शाळेची माहिती दाखवली जाते। मग काय करावं किंवा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे नवीन शाळेमध्ये स्विफ्टचॅट ॲपवर आपली नवीन शाळा कशा प्रकारे दिसली पाहिजे किंवा आणखी एक मुद्दा घेता येईल की जर तुमच्याकडे एखादा नवीन वर्ग दिला असेल तर त्या विद्यार्थ्यांची आपल्या स्विफ्टचॅट ॲपमध्ये ती विद्यार्थ्यांची माहिती दिसली पाहिजे। यासाठी काय केलं पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम स्विफ्टचॅट ॲप ओपन करूया। यामध्ये स्विफ्टचॅट ॲप ओपन केल्यानंतर पॅट महाराष्ट्र स्मार्ट उपस्थिती असे हे दोन चॅटबॉट आपल्याकडे सध्या कार्यरत आहेत, जे की पॅट महाराष्ट्रावर आपण पॅट चाचणी 1, 2 आणि 3 अशा 3 चाचण्यांचे गुण भरणार आहात। तर स्मार्ट उपस्थितीमध्ये आपल्याला दैनंदिन विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवायची आहे। मग या दोन्ही चॅटबॉटवर जर आपल्या जुन्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती दिसत असेल तर आपल्याला आता नवीन शाळेत आल्यामुळं आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करावं ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण यामध्ये जी काही प्रोसेसर आपण या ठिकाणी ज्या स्टेप करणार आहोत त्या दोन्ही स्टेप पॅट महाराष्ट्रासाठी आणि स्मार्ट उपस्थितीसाठी लागू होणार आहेत। यासाठी आपण पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट ओपन करूया। ओपन केल्यानंतर आता या 4 टिंबावर क्लिक करूया। चार टिंबावर क्लिक केल्यानंतर होम मेनू, एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम येतं। जर का आपलं मीडियम चेंज करायचं असेल तर चेंज मीडियममध्ये जाऊन आपण मीडियम चेंज करू शकतोय। होम मेनूमध्ये गेल्यानंतर होम मेनूमध्ये या पद्धतीनं आपण विद्यार्थ्याची पॅट 1, पॅट 2, पॅट 3 आता या ठिकाणी मी एक वर्ग निवडतो। निवडल्यानंतर अजून इथं सांगतंय की कुठल्याही प्रकारचा असेसमेंट अवेलेबल नाही। अशा प्रकारे होम मेनूमध्ये आपण पॅट महाराष्ट्र पॅट चाचणीचे मार्क आपण भरू शकतो। पुन्हा एकदा 4 टिंबावर क्लिक करून आता नवीन शाळा ॲड कशी करायची ते पाहूया। एडिट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊया। एडिट रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर खाली तुमचं नाव येतं। नाव आल्यानंतर येस म्हणूया। या ठिकाणी नवीन शाळेचा युडायस क्रमांक टाकूया। नवीन शाळेचा युडायस नंबर आपण युडायस कोड आपण टाकणार आहात। यानंतर टाकल्यानंतर ही शाळा तुमचीच आहे का अशा प्रकारे मेसेज येतोय। जर का शाळा ही आपण युडायस क्रमांक टाकण्यामध्ये चूक झाली असेल तर या ठिकाणी दुसरी शाळा दाखवणार आणि बरोबर असेल तर यस दिस इज करेक्ट म्हणून आपण क्लिक करणार आहात। यानंतर प्लीज एंटर युअर टीचर कोड म्हणतंय। या ठिकाणी टीचर कोड आपल्याला टाकायचा आहे। टीचर कोड म्हणजे शालार्थ ID। मग हा शालार्थ ID हा 02 DED अशा या क्रमांकापासून 02 DED अशा पद्धतीनं सुरुवात होणारा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला टाकायचा आहे। मी टाकून घेतो, सेंड केला। तर या ठिकाणी इनव्हॅलिड टीचर कोड म्हणून आलेला आहे। म्हणजेच अशा प्रकारचे मेसेज आपल्याला येत आहेत आणि हे मेसेज येण्यामागचे कारण म्हणजे एक म्हणजे तुमचे बदली झाल्यानंतर तुमच्या शाळेच्या नवीन शाळेच्या युडायस टीचर पोर्टलमध्ये तुम्हाला जुन्या शाळेतून डिटॅच करून नवीन शाळेत अटॅच करणं गरजेचं आहे। एक युडायसमध्ये आपण नवीन शाळेत जोडणं गरजेचं आहे। 2 शालार्थ पोर्टलमध्ये तुमचे जे पगार विभाग आहे त्या पगार विभागामध्ये सुद्धा शालार्थ पोर्टलला तुमचं नाव ॲड होणं गरजेचं आहे। या दोन्ही ठिकाणी जर तुमचं नाव ॲड झालं असेल, शक्यतो युडायस पोर्टलला तुमचं नाव ॲड झालेलंच असणार, पण शालार्थ पोर्टललाही होणं गरजेचं आहे। आणि शालार्थ पोर्टलला ॲड झाल्यानंतर पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला या पॅट महाराष्ट्रावर पुन्हा एकदा जाऊन तुम्ही नवीन शाळेचा युडायस नंबर एडिट रजिस्ट्रेशनमध्ये नवीन शाळेचा युडायस नंबर आणि त्यानंतर तुमचा शालार्थ ID टाकून तुम्ही पुन्हा एकदा जर एंटर केलात
तर नक्कीच तुमच्या या ठिकाणी ओपन झालेलं असेल आणि भविष्यामध्ये जे पॅट महाराष्ट्राचे मार्क तुम्हाला आता काही दिवसात भरायचे आहेत ते सुद्धा भरले जातील. पण जर का या दोन्ही ठिकाणी तुमचं नाव गेलं नाही, UDASमध्ये आणि शालार्थमध्ये जर तुम्ही अटॅच झालेला नसाल तर तुम्हाला पॅट महाराष्ट्राचे मार्क भरता येणार नाहीत. याच पद्धतीने इनव्हॅलिड टीचर कोड किंवा तुमचं लॉग इन होत नाही अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. त्यासाठी तुम्ही शालार्थला आणि UDASला तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जॉईन होणं गरजेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.